नंतर एक महत्त्वाची बातमी येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू वॉर्डात उपचार सुरू आहेत। मात्र जिल्हा रुग्णालयात आरोपींच्या उपचारासाठी स्वतंत्र कोठडीची व्यवस्था आहे। त्या कोठडीमध्ये 4 बेड आहेत, त्यापैकी एका बेडवरती एक आरोपी उपचार घेतोय। मात्र 3 बेड खाली असताना वाल्मिक कराडवरती दुसऱ्याच वॉर्डात सध्या उपचार सुरू आहेत। त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवरती संशय व्यक्त केला जातोय। कराडला आरोग्य यंत्रणेकडून व्हीआयपी सुविधा दिली जाते का, असा सवाल आता उपस्थित होतोय। ज्या वॉर्डात वाल्मिक कराडला ठेवण्यात आलंय त्या वॉर्डातील सर्व रुग्ण हे दुसरीकडे हलवण्यात आलेले आहेत, तर कोठडीतील बेड रिकामे आहेत। त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। त्यासाठी 2 पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी नियुक्त केले। तर सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, काय नेमकी माहिती येते? वाल्मिक कराड याच्या जे आजार आहेत त्याबद्दल अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आणि आता पुन्हा एकदा वेगळ्या ठिकाणी उपचार केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अमित, बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड यांना बुधवारी रात्री त्यांच्या पोटदुखीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे ऍडमिट करण्यात आलेलं होतं। उपचार केल्यानंतर एखादा जर जिल्हा कारागृहातील आरोपी असेल त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तशी स्वतंत्र रुग्णालय प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आरोपींसाठी जो स्वतंत्र कक्ष, त्याला वार्ड म्हणता येईल आपल्याला, त्या वार्डामध्ये त्याची व्यवस्था करण्यात येते। त्या ठिकाणी उपचार देखील दिले जातात। मात्र वाल्मिक कराड यांना ऍडमिट केल्यानंतर त्या कोठडीमध्ये न घेऊन जाता त्यांना डायरेक्ट आयसीयूच्या वार्डामध्ये घेऊन गेलं आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून उपचार सुरू आहेत। मात्र आपण जर या अगोदरचे कुठलाही जर आरोपी असेल जिल्हा कारागृहातील, तर त्या आरोपीला मात्र याच कोठडीमध्ये उपचार दिला जातो। मग वाल्मिक कराड यांनाच व्हीआयपी आणि वेगळ्या ठिकाणी उपचार का दिला, असा देखील प्रश्न उपस्थित होतो। जर वाल्मिक कराड यांना खरंच आयसीयूची गरज असेल तर त्यांना ते देणं अपेक्षित आहे। आता रुग्ण जो आरोपी आहे त्याचा तो अधिकार आहे, आरोग्याच्या संदर्भात सुविधा मिळायला पाहिजेत। मात्र प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, वाल्मिक कराड यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा जो प्राथमिक उपचार आहे तो याच ठिकाणी या कोठडीमध्ये करणं आवश्यक होतं। त्यानंतर अतिरिक्त जो काही उपचार करायचा आहे, ज्या आरोग्याच्या ज्या समस्या समोर येतात त्या अनुषंगाने जो उपचार करायचा आहे त्यासाठी आयसीयू मध्ये घेऊन जाणं ही कायदेशीर प्रक्रिया आहे। मात्र तशा पद्धतीची कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता वाल्मिक कराड यांना डायरेक्ट आयसीयू मध्ये या ठिकाणी उपचार सुरू केले गेले। ज्यावेळेस बीडचे जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत प्रभारी संजय राऊत यांना विचारलं असता त्यांना ऑक्सिजनची गरज आहे। मात्र दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो, कोविडच्या कालावधीमध्ये अनेक पोर्टेबल ऑक्सिजनच्या मशीन आहेत ज्यावरतून याच कोठडीमध्ये उपचार देखील केला जाऊ शकतो। मात्र तशा पद्धतीनं या जिल्हा प्रशासनानं, जिल्हा रुग्णालय प्रशासनानं केलं नाही। विशेष म्हणजे ज्या वार्डामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्या वार्डातील इतर जे काही रुग्ण आहेत, जवळपास 16 बेड त्या वार्डामध्ये आहेत आणि त्या ठिकाणचे जे रुग्ण आहेत ते दुसरीकडे हलवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच वाल्मिक कराडांच्या संदर्भात असा का न्याय, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। त्यामुळे या संदर्भामध्ये आता पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर दुसरा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी सांगायचा आहे, ज्या कोठडीमध्ये सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली असते, म्हणजे तिथे एक कर्मचारी जरी असेल तरी पूर्ण सुरक्षा उपाययोजना केली जाऊ शकते। मात्र ज्या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यावरती आता उपचार सुरू आहे त्या आयसीयू मध्ये जवळपास 15 पोलीस कर्मचारी आणि 2 अधिकारी हे 24 तास त्या ठिकाणी आहेत। म्हणजे एकीकडे प्रशासनाला देखील त्या ठिकाणी कामाला लावलेलं आहे आणि दुसरीकडे त्या वार्डामध्ये सुरक्षेची उपाययोजना असताना त्या ठिकाणी दिलं नाही। त्यामुळे हे जे प्रश्न उपस्थित होत आहेत, या प्रश्नाचं उत्तर आता आरोग्य यंत्रणा देणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकंदरीत यावरती आता आरोग्य प्रशासन काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमित, निश्चित धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती बीड जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या 3 दिवसापासून उपचार सुरू आहे। मात्र कारागृहामधील एखादा आरोपी असेल आणि त्याला उपचार करायचा असेल तर सुरुवातीला त्याला या कोठडीमध्ये आणावं लागतं। ही कारागृहात मधून आल्यानंतर जे कोणी आरोपी असतील, जे किंवा आरोपी असतील त्यांच्यावरती याच ठिकाणी उपचार केला जातो। विशेष म्हणजे उपचार करत असताना सिक्युरिटीची, सुरक्षेची जी काळजी आहे त्या दृष्टिकोनातून ही सगळी काळजी देखील करण्यात आली। विशेष म्हणजे हे लॉकअप देखील, स्ट्रॉंग पद्धतीचं लॉकअप देखील तयार करण्यात आलं आहे आणि कुठला एखादा जर पेशंट असेल, जिल्हा कारागृहातला पेशंट असेल तर त्याला या ठिकाणी उपचार केला जातो। याच कोठडीमध्ये, जवळपास यालासुद्धा कोठडीच म्हटलं जातं, आरोपीचा कक्ष असं नाव दिलेलं आहे आणि 4 बेड याच्यामध्ये आहेत। आत्ता एक जो आरोपी आहे त्याच्यावरती आतमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र इतर जे काही आणखी 3 जवळपास बेड आहेत ते शिल्लक आहेत। मात्र या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यावरती उपचार न करता वाल्मिक कराड यांच्यावरती आयसीयूमध्ये उपचार सुरू केले जातात। त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। एकंदरीतच वाल्मिक कराड यांना ज्या आजारावरती उपचार सुरू आहे त्या सुविधा या वार्डामध्ये देता येऊ शकत नाहीत का, आणि जर देता येत असतील तर मग त्यांना त्या ठिकाणी का ठेवलं? एवढंच नाही तर त्यांना ऑक्सिजनची गरज असेल तर ऑक्सिजन इथं आणून लावला जाऊ शकतो का, यासह
अनेक असे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि सुरुवातीला ॲडमिट करत असताना वाल्मिक कराड यांची मध्यरात्री पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये आणलं. तर पहिल्यांदा कुठलाही जिल्हा कारागृहातला जर रुग्ण आला असेल तर त्याला सुरुवातीला या कोठडीमध्ये उपचार दिला जातो. प्राथमिक जो उपचार आहे, पोटदुखी असेल किंवा इतर त्रासाचा उपचार आहे, तो या कोठडीमध्ये केला जातो. त्यानंतर जर त्याला दुसऱ्या आणि पुढच्या उपचारासाठी गरज लागली, ICUची गरज लागली, तर त्याला ICUमध्ये हलवलं जातं. मात्र वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची कुठलीही प्रक्रिया पाळली गेली नाही. मग वाल्मिक कराड यांना VIP उपचार का दिला जातोय असा देखील प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक जे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक आहेत संजय राऊत यांच्याशी बोललं असता त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, कधीकधी त्यांना ऑक्सिजन द्यावा लागतो, म्हणून आम्ही त्यांना ICUमध्ये शिफ्ट केलं आहे असं देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मात्र एकंदरीतच या सगळ्या ज्या काही प्रक्रिया सुरू आहेत, जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने वाल्मिक कराड यांना ट्रीटमेंट दिली जाते यावरून मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढी मोठी ही लॉकअपची जी कोठडी आहे, आरोपींसाठी स्वतंत्र कक्ष हा हॉस्पिटल बांधत असतानाच तयार करण्यात आलेला आहे. इथं कुठलाही आरोपी असेल, इव्हन या ठिकाणी पोलीस दलातील एका आरोपीला देखील या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. मग सगळ्यांना याच ठिकाणी ठेवलं जातं, तर वाल्मिक कराडांना दुसरीकडे का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. एवढंच नाही तर वाल्मिक कराड यांच्या सुरक्षेसाठी 15 कर्मचारी आणि 2 अधिकारी ठेवण्यात आलेत. पण जर या ठिकाणी ठेवण्यात आलं असतं तर एका कर्मचाऱ्यावरती देखील इथं लॉकअपमध्ये सुरक्षा झाली असती. मात्र तशा पद्धतीने का केलं नाही या प्रश्नाचे उत्तर मात्र आता जिल्हा रुग्णालय असेल, त्याचबरोबर इथलचं प्रशासन असेल, ते प्रशासन देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड यांची जर खरंच तब्येत बिघडलेली असेल आणि त्यांना ऑक्सिजनची गरज असेल आणि त्यांना ICUचा उपचार घ्यायचा असेल तर त्यांना ICUचा उपचार देणं हे इथपर्यंत योग्य आहे. मात्र ज्या पद्धतीने सुरुवातीला आल्यानंतर पोटदुखीचा त्रास असताना देखील या कोठडीमध्ये न ठेवता त्यांना जर तिकडे ठेवलं असेल तर हे मात्र प्रश्न उपस्थित करणार आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तर वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. यानंतर